पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील महावितरण कार्यालयावर वीज माफी व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला होता। याचे नेतृत्व राष्ट्रवादीचे बेट भागाचे नेते राजेंद्र पोपटराव गावडे यांनी केले। या मोर्चात शिरूर तालुक्याचा बेट भाग म्हणून ओळख असलेल्या गावातील अनेक शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते। या मोर्चाला माजी आमदार पोपटराव गावडे, त्यांचे चिरंजीव व बेट भागाचे राष्ट्रवादीचे युवा नेते राजेंद्र गावडे, घोडगंगा साखर कारखान्याचे नूतन संचालक सुहास थोरात, मलठण येथील सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ फुलसुंदर, संवितनेचे उपसरपंच अभिजित लंगे, ती विक्री संघाचे तज्ञ संचालक संपत पानमंद तसेच विविध गावच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले। यावेळी महावितरण कंपनीला वीज माफी मिळण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आले। त्याचा स्वीकार शिरूरचे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांनी केले। यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक अभियंता महेश बेसुलके व स्टाफ उपस्थित होता। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। शेतकऱ्यांना दिवसा वीज न देणाऱ्या या सरकारचा शेतकऱ्यांची वीज बिल माफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची वीज बिल माफी झालीच पाहिजे। संदर्भातला जो विषय वीज मंडळाकडून चालू आहे त्या संदर्भात शेतकऱ्याच्या असणाऱ्या तीव्र भावना, त्याचप्रमाणे दिवसा मिळण्यासाठी वीज मिळण्यासाठी असणाऱ्या भावना आणि शेतकऱ्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचं होणारं दुर्लक्ष, या सगळ्या प्रश्नासाठी आज प्रातिनिधिक स्वरूपात मला सुद्धा कल्पना होती। मला 4 वाजता काल कळालं, म्हणजे आज मोर्चा आहे। कशाचा मोर्चा आहे म्हणले असं आहे, कारण मी आवाज उठवत होते। आज सत्तेवर आल्यानंतर काय जादू झाले हे सुद्धा कळत नाही। आज गप्प आहे। त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नाला अतिशय दुर्लक्ष आहे। कांद्यासारख्या प्रश्नामध्ये मी एक मोठं शेतकरी मेळावा घेण्याच्या विचारात होतो। मग ते औषधाचे पिकं करायचे, अशा एका विशेष प्रसंगी वीज जर सोडली तर गेल्या 6 महिन्यामध्ये अतिवृष्टीमध्ये शेतकरी थांबले पाहिजे आणि या पुढच्या काळात दिवसा वीज मिळाली पाहिजे। हे 2-3 प्रश्न हाताशी घेऊन आपण मोर्चा काढलेला आहे। मला मी जास्त बोलणार आणि खाली फडणवीस आणि शिंदे त्यांचा ऐकणार, ते शेतकऱ्याचे ऐकू शकत नाही। आणि म्हणून या सगळ्या संघर्षाला उद्याच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या वेळेला मोठ्या संख्येने मोर्चा काढण्याची गरज असेल त्यावेळेला सगळं होऊ नका। आज जसे आले तसे आपल्या बाकीच्याही बांधवाला सांगा आणि आपला प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष करण्यासाठी मागं हटायचं नाही। हा निर्णय आजच्या मोर्चाच्या निमित्ताने। काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करत आहात महावितरण कार्यालयावरती, काय प्रमुख मागण्या आहे आणि या पुढची रणनीती कशी असणार आहे? आपण पाहिलं की पाठीमागच्या काही महिन्यापूर्वी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलेलं आहे। शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे। अशी परिस्थिती असताना हे सरकार शेतकऱ्यांच्या हितावर दृष्टिकोनातून निर्णय घेण्याऐवजी शेतकरी रसातळाला कसा जाईल याच भावनेतनं ते निर्णय घेतात। पंढरपूरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांना 12 तास देऊ। शिंदे साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, त्यांना 12 तास दिवसा वीज देऊ असं या सरकारने अनेक वेळा घोषित केलं। पण प्रत्यक्षात आता रात्रीच्या वेळी लाईट मिळते ती सुद्धा 4 ते 5 तास मिळते आहे। भरमसाठ लाईट बिल आलेले 4-5 महिने अतिवृष्टीमुळे मोटारी सगळ्या बंद होत्या, पिकं कुठल्या प्रकारची नाहीत। अशा परिस्थितीमध्ये आता महावितरणने बिलाची वसुली चालू केलेली आहे आणि ही वसुली चालू करत असताना शेतकरी पहिलाच आर्थिक अडचणीत आहे। ही बिलं कशी भरणार आणि पुढचं त्याचं आर्थिक जनजीवन सगळं विस्कळीत होणार असल्यानं शेतकरी आता पेटून उठलेला आहे आणि याच भावनेतनं हे आंदोलन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी फक्त शेतकऱ्यांबरोबर आहे। आज तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी पेटून उठलेला आहे। सरकारने याबाबत जर निर्णय नाही घेतला तर आज कुठल्याही प्रकारचे शांततेप्रमाणे आंदोलन केलेलं आहे। या पुढचं आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं असणार आहे। मग ते टोकाचं कुठल्या पद्धतीचं असेल हे शेतकऱ्यांनी अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे। तेव्हा सरकारने ती वेळ आणू नये, शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्याव्या आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा।
वीज बिल माफी जाहीर करावी अशी या सरकारला कळकळीची विनंती करतो. 12 तास लाईट दिली पाहिजे. आत्तापर्यंत अनेक वेळा आश्वासनं दिली, प्रत्यक्षात आता संध्याकाळी रात्रीची 4 ते 5 तास लाईट मिळते, तर दिवसा लाईट मिळावी ही प्रमुख मागणी आहे. आणि वीज बिल माफी व्हावी ही एक प्रमुख मागणी आहे. आणि आता त्वरितपणे जी वीज तोडणी चालू आहे ती त्वरित थांबवावी, या प्रमुख 3 मागण्या आमच्या आहेत.